बिहार विधानसभेचा रणसंग्राम सुरू झाला। मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून एनडीएनं अजून कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा केलेली नाही। मात्र महागठबंधननं लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। तेजस्वी यादव या संधीचं सोनं करत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान होणार। काय आहेत त्यांच्या जमेच्या बाजू आणि त्यांचे वीक पॉइंट्स कोणते आहेत हे राजकारण अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। बिहार निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार याची चर्चा सुरू झाली। महागठबंधन अर्थात विरोधी पक्षाकडून तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यात आलं, तर उपमुख्यमंत्री पदाकरता काँग्रेसचे मुकेश सहनी यांचं नाव जाहीर झालं। देखिए, इस तो हो गया। इस बात को लेकर के कोई कभी भी हम लोगों का कंफ्यूजन नहीं रहा है, हम लोग इस मामले में स्पष्ट है। लेकिन सवाल ये उठता है कि अमित शाह जी ने जो कहा है एनडीए की तरफ से कौन होगा चेहरा। अभी तक कोई जॉइंट प्रेस कॉन्फ्रेंस करके जो है ना तो विजन बताया गया, ना एजेंडा बताया गया है, ना ही सीएम की घोषणा की गई है। और जो अमित शाह जी का जो बयान आया साफ दिखाता है कि नीतीश कुमार को वो मुख्यमंत्री बनाने नहीं जा रहे हैं। लालू जी जब तक नेतृत्व नहीं मनवा लिए तब तक सीटों पर एक दूसरे के उम्मीदवार उतारते रहे। ये देखिए, यही अराजकता का प्रतीक है। गुंडागर्दी करके बेटा को सीएम फेस बनवा रहे। ये पूरी बिहार ने देखा। जबरदस्ती गठबंधन के अंदर गठबंधन के साथियों के उम्मीदवार के खिलाफ उम्मीदवार उतारा। ये स्पष्ट दिखलाता है कि लालू जी को सिर्फ और सिर्फ अपने परिवार के लोगों को ही सीएम फेस बनाना है। तेजस्वी यादवांनी बिहारमधल्या तरुणाईच्या मनावर गारूड केलंय। तेजस्वी यादव हे लालू प्रसाद यादव यांचे पुत्र, त्यामुळे कुटुंबातूनच त्यांना राजकीय वारसा लाभला। तेजस्वी सध्या बिहारमधील सर्वात तरुण लोकप्रिय नेते आहेत। भाषण शैली त्यांची साधी, प्रामाणिक आणि तरुणांना भारावणारी असते। नोकरी देणारा मुख्यमंत्री असा ब्रँड तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। लालू प्रसाद यादव यांचा मुस्लिम यादव मतदारसंघावर प्रभाव आहे। माय सामाजिक गटाचा बिहारच्या 40% लोकसंख्येपर्यंत प्रभाव आहे। तरुण आणि बेरोजगार वर्गाला जवळ करण्यात तेजस्वी यादवांना यश आलंय। 2020 मध्ये त्यांनी सर्वाधिक जागा मिळवून नेतृत्व सिद्ध केलं। बिहारमध्ये चेंज ही भावना प्रबळ होतीये। एकीकडे जेडीयू आणि भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार दिलेला नसताना महागठबंधनकडून तेजस्वी यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्री पदासाठी देण्यात आला। तर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या भाजप आणि मित्रपक्षांच्या घोषणेकडे आता सर्वांचं लक्ष लागलं। लालू प्रसाद यादव यांच्या 9 अपत्यांपैकी एकूण 4 अपत्य राजकारणात आहेत। त्यापैकी तेजस्वी यादव यांच्या विरोधात उर्वरित तिघांनी म्हणजेच तेजप्रताप यादव, रोहिणी यादव आणि मीसा भारती यांनी वेळोवेळी भूमिका घेतली आहे। तरी सुद्धा तेजस्वी यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नेते म्हणून प्रस्थापित झाले आणि त्याच वेळी महागठबंधनात काँग्रेसकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वीपासूनच तेजस्वी यादव यांनी प्रमुख नेता म्हणून समोर यायला सुरुवात केली, प्रचारात आघाडी घेतली, ज्याचा परिणाम म्हणून मुख्यमंत्री पदाचा चेहरा या नावारूपाला येत तेजस्वी यादव यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे। तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा झाल्यावर आता लगेच एनडीएनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करून दाखवावा असं प्रति आव्हान द्यायला विरोधी पक्षांनी सुरुवात केली। अमित शाह क्या कहेंगे अभी कि हम चुनाव की बात तय करेंगे। चुनाव लड़ा जाएगा नीतीश बाबू के नाम पे नेतृत्व में, और मुख्यमंत्री के बाद में तय करें। क्या बात हुई भाई? स्पष्ट करो, जनता को धोखा क्यों दे रहे हो आप लोगों के लिए डोर ओपन है। जनता को धोखा क्यों दे रहे हो बताओ स्पष्ट। नीतीश कुमार जी आपका मुख्यमंत्री होगा कि नहीं होगा? आप लोगों का डोर ओपन है नीतीश बाबू के लिए। भारतीय जनता पक्षानं मात्र तेजस्वी यादव यांच्या नावाच्या घोषणेपूर्वी लालू प्रसाद यादव आणि आरजेडीनं केलेल्या खटाटोपांवर टीका केली। लालू यादव जी अपने बेटों के लिए गोड़ हाथ पड़ के किसी तरह घोषणा करवाया है। ये गठबंधन नहीं है, ठगबंधन है। मुंगेरी लाल के हसीन सपने देख ले। ये तो ये हुआ 100 जूता खा के घुस के तमाशा देखेंगे, वही कहानी हुआ। क्या होगा जब इतने दिन के बाद घोषणा किया तो अब क्या होने वाला? तेजस्वी यादव यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलंय, तर आता थेट कॅप्टन म्हणून त्यांना प्रोजेक्ट करण्यात आलं। नितीश कुमारांसारखा प्रसंगी भाजपलाही आव्हान देणारा कसलेला राजकीय पैलवान त्यांच्या समोर आहे। आता बिहारच्या मैदानात कोण कोणाला धोबीपछाड देतं
ते पाहणं महत्वाचं आहे. सध्या तरी ही लढाई एनडीए विरुद्ध तेजस्वी अशीच रंगण्याची चिन्ह आहेत. सोमेश कोलगे, एबीपी माझा, पाटणा.